मान्यवरांना विनंती करतो की असंच आपण स्टेजवरती स्थान बनवून घ्यायचंय. साई सिद्धी प्रीमियर लीग SSPL सीझन 1 आपण पाहत आहात. सुरेख असं या ठिकाणी आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. 2 दिवसामध्ये सर्वांचं प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी गर्दी झाली आहे. सुरेख आयोजन नियोजन. हा सामना 4 ओव्हरचा असणार आहे. 4 ओव्हर, सेकंड ओव्हर आपली सिंथेटिक बॉलची असणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. आणि नक्कीच तुम्ही आता पुढे जायचं आहे, गेम प्लॅन करायचं आहे आपल्याला. लवकरात लवकर आपण गेम प्लॅन करू शकता. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर सुशांत आपले बॅट्समन रेडी ठेवायचे आहेत आणि आपला गेम प्लॅन बनवायला घ्यायचा आहे. चला दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. प्रीतम मस्के आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, माझे साथी समालोचक. ओव्हर टू यू प्रीतम. थँक्यू साहिल. जसं ISPL मध्ये जो टॉस होता तो आपण टॉस इथे घेतला होता. आपल्या सगळ्या पोरांचा, यंगस्टर्सचा, आपल्या अजित, स्वप्नील, जे आपले यंगस्टर आहेत, वैभव झाला, अविनाश झाला, यांचा सगळ्यांचा निर्णय होता की आपण टॉस नवीन पद्धतीने घेऊया. फायनलचा टॉस आपण घेतला नवीन पद्धतीने. सुपर स्पार्टनने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. या मॅचला पारितोषिक आहे. हॅलो हॅलो. ते उदय गोठणकर यांच्याकडनं कोणीही 3 चौकार मारले त्याला 500 रुपये, कोणीही 3 विकेट घेतले त्याला 500 रुपये. आर्केन इंटरनेट कुणाल यांच्याकडून कोणीही 3 चौकार मारले त्याला 1000 रुपये, 3 विकेट काढले त्याला देखील 1000 रुपये. मॅच त्वरित चालू करा मॅच साठी. तर नक्कीच आपण पाहत आहात साई सिद्धी प्रीमियर लीग सीझन 1 आणि सीझन 1 ची मेगा फायनल मध्ये गेलाय तो म्हणजे सुपर स्पार्टन्स आणि या एका साइडला मॅचसाठी आहे सगळ्या प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहे. ब्लॅक पॅन्थर्स. जर ह्या मॅच मध्ये षटकार जर पडद्याच्या वरती आला आणि कोणत्याही प्रेक्षकाने कॅच पकडली तर पूर्ण मॅच संपेपर्यंत प्रत्येक कॅच वरती 200 रुपये भेटणार आहेत प्रेक्षकांना. कोणी कॅच पकडायला आत यायचं नाहीये. पण हा फक्त पडद्याच्या वरती पकडला फुलटॉस बॉल, म्हणजे जो बॉल आउट असेल त्याच बॉल पकडल्यावरतीच 200 रुपये आहेत. पडद्यावरती पकडला तर त्याच्याकडनं 1000 ची पेनल्टी आहे. चला प्रेक्षकांना विनंती, फक्त थोडे बांबू वर कोणी या ठिकाणी प्रेशर टाकायचं नाहीये. त्या लाईट्स वरती प्रेशर टाकू नका, सहकार्य करा. कारण का एक शेवटची मॅच आहे, एवढं तुम्ही सहकार्य केलं, अजून केवळ 1 तास सहकार्य करा. कृपया सगळ्या आपल्या सहकाऱ्यांनी बाहेर यायचं आहे. बाळा चला लेट्स प्ले. सिद्धेश बाहेर यायचंय, वैभव शेलार बाहेर यायचंय. सगळे जेवढे प्रेक्षक आहेत सगळी तर आपल्यासाठीच इथं मॅचचं चालू आहे, पण तुम्ही जेवढं आतापर्यंत सहकार्य केलं मनापासून तुमचे धन्यवाद. एकदा सगळ्या प्रेक्षकांनी आपल्या एरियाच्या टुर्नामेंटसाठी जो टुर्नामेंटचा आतापर्यंतचा जेवढ्या मॅचेस झाल्या त्याला सहकार्य केलं तेवढ्या एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या पहा एंट्री होते, इथे एंट्री होते दोन्हीही बॅट्समनचं. ज्या प्रकारे आहे IPL ISPL मध्ये एंट्री होते त्याच प्रकारे निखिल चव्हाण आणि दीपक टाळ्या होऊन जाऊन दे. ब्लॅक पॅन्थर्स यांच्याकडून प्रथम बॅटिंग साठी आले आहेत. सुरेख आयोजन नियोजन, सुरेख मॅच, सुरेख परफॉर्मन्स, सुरेख प्रेक्षक वर्ग, सुरेख या ठिकाणी आपले पाहुणे, आपले जेवढे सहकारी पोर आहेत सगळ्यांनी एकेका साईडला जरा उभं राहायचं आणि सगळ्या आपल्या टुर्नामेंटला जरा काही गालबोट लागायला नको ह्याची काळजी देखील घ्यायची. सगळ्या प्रेक्षकांनी पडद्यापासून थोडं मागे उभे राहायचंय. दिलीप शर्माकडनं देखील 501 रुपये पारितोषिक आलंय 3 चौक्यांसाठी. चला तर मग आता सनी जगताप सर देखील पाहायला मिळतील. संपेपर्यंत उदय गोटनकर 500 रुपये, हॅट्रिक चौकार मारा, हॅट्रिक विकेट घ्या. कुणाल
RK नेट त्यांच्याकडनं देखील आहे. 3 चौकार मारा किंवा हॅट्रिक घ्या, 1000 रुपये. चला सुरुवात करूया, प्रारंभ करूया, आरंभ करूया या ठिकाणी मेगा फायनल साई सिद्धी प्रीमियर लीग सीझन 1. पहिला चेंडू देवेश, पहिला चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर कसं वेगवान चेंडू पाहायला मिळालाय आणि सुरेख चेंडू देखील हा होता. काय मॅच पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू देवेश. देवेश निमरे हॅट्रिक साठी 500 रुपये. स्ट्राईक वर आहे तो म्हणजे निखिल चव्हाण आणि वाईट चेंडू अवंत धावेत भरवेल. सुरेख फटका हा खेचले आणि पाहायला घेऊ तर एकदा धावून काढले. प्रीतम मस्के, काय वाटतं की पहिल्या 4 ओव्हर मध्ये किती टोटल जमल? काय वाटतं? 4 ओव्हर मध्ये तर मला वाटतंय साहिल की 40 पर्यंत धावसंख्या होईल, कारण की फायनलचा मॅच प्रेशर असणार आहे आणि तेवढे धावा झालेच पाहिजेत प्रतिस्पर्धी संघासाठी. देवेश आहे बॉलिंग मार्कवर, स्ट्राईक वर आहे निखिल चव्हाण. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता, बॅट ओपन केली होती, परंतु या ठिकाणी सनी जगताप सर आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये देत आहेत इट्स अ वाईट बॉल. प्रीतम मस्के, तर ही गर्दी पाहून तू काय म्हणशील? किती गर्दी झाली आतापर्यंत या फायनल साठी? खरंच जशी आपल्या इथे घाटला कपला जी गर्दी होती ना, ती आज इथे गर्दी बघायला भेटली आहे खूप दिवसानंतर. सुरेख 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 फटका कव्हर्स मध्ये खेळला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु एकदम वेळ. आणि असं नाही की गर्दीमध्ये फक्त या ठिकाणी पुरुष आहेत, बालगोपाळ आहेत, महिला देखील तेवढ्याच या ठिकाणी उत्सुकतेने ती मॅचेस पाहत आहेत. महिलांचा देखील या ठिकाणी पाहायला गेलं तर समावेश आहे या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने. खरंच महिलांचा समावेश असला तर अजून त्या कार्यक्रमाला 4 चांद लागतात साहेब. खरंच खरंच एक धाव या ठिकाणी घेण्यात यश मिळते. 6 धावा झाल्या आहेत. अजून देखील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर देवेश, एक अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईक वर निखिल चव्हाण. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला, चेंडू घेतला आणि चेंडू गेला सरळ सीमा रेषा पार चौकार. सुरेख फटका हा देखील आहे आणि पाहायला गेलो तर एक धाव घेण्यात यश मिळते. एकही विकेट आतापर्यंत नाही गेले साई सिद्धी प्रीमियर लीग सीझन 1. प्रीतम मस्के, जेव्हा तुमच्या मनामध्ये या ठिकाणी आलं की ही लीग अशी भरवायची, तुला वाटलं होतं का एवढा प्रतिसाद मिळेल प्रेक्षकांचा? ह्याच्याबद्दल तर बोलूया, शब्द कमी पडतील, आपण ओव्हर झाल्यावरती हा विषय घ्यायचा आहे. नक्कीच नक्कीच. सुरेख फटका आणि इट्स अ वाईट बॉल, कारण का स्टंपच्या डायरेक्ट मागे हा चेंडू डिलिव्हर झाला होता. आणि पाहायला गेलो तर इथे वाईट चेंडू असेल आणि एक चौडी धाव देखील घेतली आहे. 13 धावा झाल्या. बॉल ठेवलाय ना साहिल, या पूर्ण टुर्नामेंट मध्ये जी गोलंदाजी केली आहे प्रसाद नार्वेकरनी, खरंच जसं काय त्याचाच तो बॉल आहे आणि तो गोलंदाजी करतोय. अजूनपर्यंत खराब गोलंदाजी त्यांनी केली नाहीये. खरं तर टिचून मारा करतोय, अचूक लेंथ वर बॉलिंग करतोय. पहा, तुम्ही तारीफ केली आणि नो टाकला, असं झालं. खरंच ही गोलंदाजी त्याची खराब होत नाही. हा फायनल मॅचचा जो प्रेशर आहे ना साहिल, हा प्रेशर सांगतोय. कारण की एवढ्या मॅच त्यांनी जी गोलंदाजी केली खरंच चांगली केली, पण आता जो फायनल मॅचचा जो प्रेशर आलाय ना त्याच्यावरती, त्याच्यामुळे हे अवंतर धावा इथे निघतायत. स्क्रीन जवळ प्रेक्षक वगैरे उठायचं, स्क्रीन जवळ जे आहेत त्यांनी साईडला व्हायचं. स्क्रीन जवळ जे आहेत साईडला व्हायचं. चला बघा परत एकदा नो, कारण की हा प्रेशर बोलतोय साहिल, लक्षात घ्या. आणि निलेशचा अजूनपर्यंत हल्ला नाही, अग्रेशन बघा.
नशीब त्याच्या हातात तलवार नाही, नाही तर गोऱ्याच्या अंगावर धावत आला असता. खरंच 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 खूप अग्रेशन आहे आणि असं अग्रेशन पाहिजे क्रिकेटमध्ये, कारण का मागे जे उभे आहेत ना प्रेक्षक, त्यांनी तिथे लहान मुलाला सांगायचंय पडदा सोडायचा आहे. मामा थोडस सावरा भांजाला. जाऊया आता आपण पुन्हा एकदा मॅच कडे. सुरेख फटका हा देखील आहे, मिस टाइम झाला होता परंतु एक धाव घेण्यात यश मिळते. एक धाव, आंखों ही आंखों में इशारा हो गया और चलते चलते एक रन का सहारा भी हो गया. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. आतापर्यंत एकही विकेट नाही गेलाय आणि या ठिकाणी पहा एक अनवॉन्टेड गेस्ट आलाय मैदानामध्ये, कॅट. 4 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर प्रसाद आणि आता मात्र या ठिकाणी ब्लॉक होल चेंडू होता. आमंत्रित केलं होतं बॅट्समनला की फटका खेळायचा आहे की नाही, परंतु एक धाव राहून काढली आहे. चांगला चेंडू टाकला होता, फुल बॉल होता, यॉक करायचा प्रयत्न होता, पण चांगला तेवढाच चांगला खेळून काढला निखिल चव्हाण यांनी. कट केला थर्डमॅनच्या दिशेने. पुढचा चेंडू. या फिल्डरची तारीफ करशील तेवढी कमी आहे, कारण की ह्या फिल्डरचं जेवढं वय आहे ना तेवढा तर ह्या समोरच्या टीम मध्ये एकही खेळाडूचा एक्सपिरियन्स नाही. खरंच खरंच सुरेख खेळाडू आहे, एक एक धाव जमवते आहेत. परंतु प्रीतम तुला काय वाटते, सिंगल डबल्स वरतीच भर दिलाय परंतु चौकार देखील आला पाहिजे की नाही, कारण का चौकार देखील ठोकावा लागेल यांना. खरंच, कारण की हे जे विकेट वाचवायचा त्यांचा प्रयत्न आहे की पुढे जाऊन ते लोक स्कोरिंग करतील, कारण की अजून त्यांचा कप्तान देखील बॅटिंगला यायचा बाकी राहिला. प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असेल इथे. सुरेख फटका आणि प्रमाणे राकेश. चांगली फिल्डिंग केली साहिल इथे राकेशने. 21 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे, बघूया कसा समाचार घेतायत गोट्या. पुढे सरसावलेत. ड्राईव्ह करायचा होता, सरळ जातोय फिल्डरच्या हातात, गडी होतोय बाद. प्रत्येक चौकाराला इथं पारितोषिक आहे 200 रुपयाचं. हॅट्रिकचं पारितोषिक चौकाराला आणि विकेटला कंटिन्यू असणार आहे. चौकाराला पारितोषिक वाढले, प्रत्येक चौकाराला 200 रुपये. उदय गोटनकर पैसे घेऊनच बसले तिथे. मारा फक्त. बॉक्स क्रिकेट का दुसरं नाम याचं आगमन झालंय त्याच्या समोर निखिल चव्हाण. बघूया साहिल. निलेश मांजरेकर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सुरेख फटका कट केला या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. पण साहिल, ह्या मॅच मध्ये तू एक गोष्ट बघतोयस का, निखिल चव्हाणच्या बॅटिंग बद्दल तू काय बोलशील? कारण की साहिल ह्या मॅच मध्ये तो फक्त पॉइंटच्या दिशेने खेळायला बघतोय, कव्हरच्या दिशेने खेळायला बघतोय. आतापर्यंत त्या टुर्नामेंट मध्ये तो खेळत होता ना, थोडासा स्टेप आउट करत होता, ऑन साइडला जास्ती स्ट्रोक खेळत होता, बट हे स्ट्रोक त्याचे लागत नाही, तरी पण त्याचा प्रयत्न तर नक्कीच प्रीतम हेच आहे फायनल मॅचचं प्रेशर, कारण का प्रेशरमुळेच तो या प्रकारची बॅटिंग करतोय. त्याला ही मॅच जिंकून द्यायची आपल्या टीमला, म्हणून ही जिद्द आहे. तो शेवटपर्यंत खेळून जर टिकला तर नक्कीच चांगली खेळी करू शकतो. 3 चौकारासाठी 1000 रुपये सुशांतला. बॉक्स क्रिकेट का दुसरं नाम समोर कर्णधार. चांगला फटका होता पण बॅटची कडा जर निलेश मांजरेकरनी बोल्ड घेऊन त्याच्या स्टाईल मध्ये जर सेलिब्रेशन केलं ना तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे कृष्णा माने यांच्याकडनं. चांगला फटका होता, बॅट्समन पडला, रनआउटची संधी इथे सोडली आहे सुनीलने. आणि खरं तर प्रीतम ही एकमेव अशी चषक आहे, टुर्नामेंट आहे संपूर्ण भारतामध्ये, अशी टुर्नामेंट असेल की एका टीम मध्ये 16 प्लेयर्स आहेत आणि 16 प्लेयर्स खेळत आहेत मैदानामध्ये. खरंच आम्हाला तर वाटलं कदाचित एका प्लेअर मध्ये कमीत कमी 18 प्लेयर असतील, बट नशीब तेवढं झालं नाही. पण तेवढं झालं असतं, 20 देखील झाले असते तरी आम्ही 20 प्लेयर ऑन ग्राउंड खेळवले असते, कारण की आम्हाला फक्त आमचे सगळे मुलं मैदानात पाहिजे होती, हाच हेतू होता आमचा.
खरंच शबासकी देईन तुम्हाला. एक चांगला उपक्रम तुम्ही राबवला इथे. ओ व्हाईट बॉल. ओके. पंच सनी जगताप खास आले इथे. एक उठायचंय. सुरेख पंच. धन्यवाद. बघूया मॅच कडे. बघूया सुशांत काय करतायत. रिव्हर्स स्वीप मारतायत. चांगला फटका होता. हाताचा रनआउटची संधी आले पण चुकीच्या दिशेने थ्रो केलाय त्यांनी. जर खालती टाकला असता तर रनआउट झाला असता. सुशांतच्या देखील बॅटला पाहिजे तसा बॉल लागत नाही आहे. प्रयत्न तर त्याचे चालू आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. संघाची धाव संख्या होते ती 26. निलेश परत हाटला. बॉल मारायचा होता. जातोय. चांगली फिल्डिंग नातीची. नातीस ब्रदर चांगली फिल्डिंग केली. जेवढे कट शॉट झाले तेवढे सगळे या फिल्डिंग स्पार्टन्सनी ना साहिल सगळ्यात मेन चांगलं काम केलंय ते त्यांची फिल्डिंग एवढी सुधारलेली आहे ना त्याच्यामुळे त्यांचा हा फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे साहिल. खरंच खरंच सगळे एकत्र येऊन खेळतायत ते महत्वाचं आहे. आणि या मॅच मध्ये या टीमची या ठिकाणी युती दिसते. त्यामुळेच हा संघ फायनल पर्यंत आलाय. सुरेख कामगिरी केली आहे. वाईट चेंडू अवंत धावेत भर होईल. खरंच साहिल खरंच तर तुम्ही बॅटिंगने तुमची टीम जिंकेल. बॉलिंगने तुमची टीम जिंकेल. बट तुम्ही सर्वात जास्त फिल्डिंग केलीत ना चांगली तर तुमच्या टीमला बीट करायसाठी बॅटिंगवाल्यांना जास्त एफर्ट द्यायला लागतात. खरंच जॉन्टी रोड्स देखील असं एक नाव आहे की ज्यांना पहिलं मॅच ऑफ द मॅच मिळालं होतं फिल्डिंगसाठी. त्यांनी बॅटिंग नाही केली. काय फिल्डिंग केली बघा. लाराचा भाचा आहे तो. सुरेख कामगिरी. तेवढा चांगला चेंडू होता. तेवढाच चांगला शॉट होता आणि त्याच्यापेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय ते विघ्नेश. विघ्नेश 2 ओव्हर झालेत. 3 ओव्हर झालेत. संघाची धाव संख्या जाते ती 29. फायनल मॅच आहे. चांगली टोटल बोलता येईल या मॅचला कारण की प्रेशर राहतो मॅच जिंकण्याचा. सामना त्वरित चालू करायचा पंच आणि आम्हाला इथे पंच लाभलेत ते सन्नी जगताप स्ट्राईक पंच आणि निलेश मेस्त्री नॉन स्ट्राईक लेग एम्पायर. डान्सिंग पंच. विपुलेच्या विकेट साठी पारितोषिक आले. प्रत्येक विकेट वरती 200 रुपये असणार आणि हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये असणार आहे. उदय गोटनकर विकेट घेतलेत तर विपुल. रनआउटची संधी होती पण गलत थ्रो केला त्याकरता नो चेंडू आणि +1 2 धावा भेटल्यात. धाव संख्या होते ती 31. 40 धाव संख्या जर झाल्या तर मॅचला मजा येईल. चांगला चेंडू होता. पहिलाच ओळखलोय. स्वीप करतोय त्या कारणाने पुढे टाकला होता चेंडू. यॉर्क झाला. काहीच कळाला नाही. निकलेला जातोय एसटी रक्षकाच्या हातात. चांगला चेंडू होता. शॉट होता. मिस फिल्डिंग केली इथे राकेश.
परत स्टेप आउट झाले. स्लो बॉल टाकला होता, बॅट्समनला फसवलं होतं, बॅटचा फ्लो गेला वर, बॅट्समन गेला बाहेर. आणि आता आले आहेत ते प्रतीक मर्चंडे, ब्लॅक पॅन्थर्सचे पॅन्थर्स. 21 धावावर आउट झालाय. प्रत्येक चौक्यावरती निखिल 200 चव्हाण. रुपयात प्रतीक यांना पण. चांगली फलंदाजी केली निखिल चव्हाणने. 21 धाव संख्या उभारली त्यांनी वैयक्तिक आणि बाद झाले. सुरेख फटका आणि प्रतीक मर्चंडे बाद.
तर नक्कीच ज्या प्रकारे विराट कोहली होतो ना बॅटिंगसाठी तेव्हा सगळं प्रेक्षक वगैरे टाळ्या वाजवतो. परंतु मला असं वाटतं जेव्हा निलेश या ठिकाणी एंट्री मारेल ना तेव्हा देखील असंच या ठिकाणी शिट्ट्या टाळ्या ऐकायला पाहायला मिळतील आपल्याला. प्रीतम 3 बॉलमध्ये 2 रन झालेत. बघ ना ज्या संघाने आहे ना पहिल्याच ओव्हरवरती समोरच्या संघाला बॅकफुटला पाठवतोय ना साहिल, तो संघ आता थोडा बॅकफुटला गेलाय पहिल्याच ओव्हरमध्ये, कारण की हा प्रेशर आहे ह्या फायनलच्या मॅचचा. लक्षात घे. आणि आता जो फलंदाज आलाय तो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौरव वासकर. प्रत्येक चौकाराला 200 रुपये. असाच घरी जा आता. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. पंचांशी वादावर नाही करायचंय. इट्स अ वाईट बॉल. वाईट +1 2 मिळतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया करून सगळ्यांनी सहकार्य करा. काय फिल्डिंग केले बघा तिथे. लाजवाब. धन्नावडे. पुढील चेंडू बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा नितीन टू सुनील. धडाकेबाज गोताड. अतिगाई संगडांनी परत एकदा वाईट +1. हा प्रेशर इथे देखील दिसतोय आता साहेब. सुपर स्पार्टनचे जेवढे प्लेयर आहेत ना त्यांनी पडद्यापासून थोडस मागे राहायचं, कारण की पडदा पुढे येतो तिथे. कुलदीप पुढचा चेंडू नितीन. हलका चेंडू टाकला होता पण पंच अजून तटस्थ. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच बघतायत आंखों में अंगारे. वाईट बॉल. 7 धावा झालेत. पंच वैतागले आता. आठ धावा झालेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. वाईट चेंडू. पंच लवकर द्या, कल सुबह पनवेल जाना है. जल्दी कल सुबह पनवेल निकलना है यार. खरंच ह्या मॅचचा खरंच प्रेशर आलाय तो नितीन आंग्रेवरती, कारण की तेवढेच पॅनिक झालेत सगळे फिल्डर देखील. पुढचा चेंडू कट करायचा होता. हे बघा मिस फिल्डिंग इथे. सूरज गजमल हसमुख. साहिल हा प्रेशर असतो फायनलचा. बघा 2-3 चेंडू वाईट टाकले तिथे. मॅच झाली आहे गरम. दोन्ही संघाच्या तर्फे पारडं झुकलेलं आहे. तवा तापलाय. वाईट चेंडू. नितीन खूप एक्स्ट्रा येतोय. एक्स्ट्रा त्याला नंतरला महागडे ठरू शकतात, कारण का कुठली गरज नाही. आता बेसिक जर फॉलो केलं चौकार आला तरी वांधा नाही, परंतु एक्स्ट्राच खूप मला महागडे ठरू शकतात. खरंच साहिल, कारण की आतापर्यंत त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. या फायनलच्या प्रेशरमुळे त्यांनी जे सगळे वाईट टाकायला लागलेले आहेत. चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार म्हटल्याप्रमाणे. शेवटचा बॉल. फुलटॉस करतोय, जातोय क्रीजच्या बाहेर. हा मॅचचा प्रेशर आहे. हा सुनील गोताडचा प्रेशर आहे. सुनील धडाकेबाज गोताड लगा तो 4. पूर्ण टीमची परिस्थिती बिघडून टाकली या ओव्हर मध्ये.
सगळे प्लेयर तितर बितर झालेत साहिल, सगळे प्लेयर भडकलेत, सगळे प्लेयर पॅनिक झालेत. सेन्सिबल बॅटिंग, कारण की आता तुम्हाला गरज नाही, स्कोर आलाय चांगला, चांगली धावसंख्या झाली आहे साहिल, त्याच्यामुळे हे जो त्यांनी सिंगलचा निर्णय घेतला, चांगला निर्णय घेतला साहिल. तब्बल 24 धावांची गरज आहे आता. 18 चेंडू 24 धावा. स्कोरर कळवत आहे तिथे एका गोलंदाजाला एकच ओव्हर होती, पण इथे नितीन आंग्रेनी 12 चेंडू टाकलेले आहेत, तब्बल 2 ओव्हर. फलंदाजांनी बाहेर नाही जायचं, तुम्हाला काय पाहिजे आहे ते विकेटवर उभं राहून बोलायचं आहे, जर आपण ग्राउंड सोडून जायचं नाहीये. 18 चेंडू 24 धावा. विपुल निलेश थोडस पडद्यापासून मागे उभे राहा, सहकार्य करा. टेप ओव्हर जशी ISPL ला होती साहिल, तशी आपण इथे सिंथेटिक बॉल ठेवलाय. खरंच बॉलिंग टाकायला पण तेवढंच टफ आहे आणि फलंदाजी करायला सुद्धा साहिल. ह्या ओव्हर मध्ये तब्बल 6 वाईट आले, त्या 6 वाईट मध्ये तब्बल 3 डबल देखील धावा आलेल्या आहेत. ओव्हर टू साहिल. जाऊया मॅच कडे. सुरेख फटका खेचलाय, बॉल गर गर फिरतोय. समीकरण झालंय 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. धावसंख्या आले ते म्हणजे 18. जर्सी नंबर 18 विराट कोहली, सबकी जान, सगळ्यांचं प्रेम. जाऊया मॅच कडे. 17 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा पॉइंटला खेळलाय, एकदम सेन्सिबल क्रिकेट पाहायला क्या मिळते. बात आहे. खरंच साहिल बघा ना, जेवढा आतापर्यंत सुनील यांनी अशी धावा काढलीच नव्हती, आता त्याला मॅचचा कप उचलायचाच आहे, त्याच्यामुळे तो सेन्सिबल देखील बॅटिंग करतो, कारण की पहिल्याच ओव्हरला जास्ती धावा आल्यात. निर्धाव चेंडू इथे आले पाहिजे, कारण का निर्धाव चेंडू प्रेशर वाढवतील आणि धावसंख्या देखील तुम्हाला जर या ठिकाणी जलगतीने कळायची असेल तर तुम्हाला चौकार खेचावे लागतील, परंतु आता काही गरज नाहीये. सिंगल डबल देखील तुम्ही मॅच जिंकू शकतात. सुरेख फटका खेचलाय आणि 1 धाव. थोडस आपल्या सहकार्यांनी थोडस उजव्या साईडला जरासं जायचं आहे, 14 चेंडू पाठीमागे आणि 20 धावांची स्टेज आहे. गरज. सुरेख फटका हा देखील चांगला आहे. ड्राईव्ह केला होता आणि आणि चेंडू जातोय फरार. चौकार. चौकार. डीजे. तेरा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. या चौकाराने पूर्ण सामनाच खुला केला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. विकेट इथे येईल का? आणि पहा वाईट प्लस. कृपया प्रेक्षकांनी मागे उभे राहायचं आहे. बॉल जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही तेव्हा पकडा ना. वाईट प्लस 1 2 धावा मिळतील. 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 13 चेंडू. तुमच्या एक्साइटमेंट मुळे एखाद्या संघाचं नुकसान होऊ शकतं. तुमची साथ आम्हाला पाहिजेलच आहे. चांगला फटका मिसफिल्ड होते साहिल. 12 चेंडू आणि 13 धावा. काय फलंदाजी केली साहिल. सेन्सिबल फलंदाजी. जिथे फटकार मारायचे होते, चांगले शॉट मारायचे होते, तिथे चौकार मिळवले. त्याच्यानंतर सिंगल खेळत राहिले, मॅच चालू ठेवली, संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले. ते तब्बल 2 ओव्हर मध्ये 28 आणि उर्वरित धावा पाहिजे त्या 13. अजूनही यांचे हुकमी 2 गोलंदाज गोलंदाजी करीत आहेत. मॅचचं काही होऊ शकतं. जर 1-2 विकेट इथे जर सुशांत घेतोय तर 12 बॉल 13 धावा पण डिफेंड होऊ 12 चेंडू शकतात. आणि 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 13 धावा. बॉलिंग मार्कवर आहे कॅप्टन सुशांत पवार. सुरेख चेंडू पहिल्या चेंडूवर. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. लेग स्टंप दांडी केली आहे गुल.
प्रेक्षकांचा आवाज आहे का मला निलेशसाठी? डीजे बंद करा, प्रेक्षकांचा आवाज असून दे, ऐकून द्या. निलेशचा फॅन क्लब आवाज नाही आहे, निलेशचा फॅन क्लब पहा. एकदा बॉक्स क्रिकेट का दुसऱ्या नामसाठी कोण आले त्याच्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. निलेश मांजरेकर. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. निलेश आलाय. साहिल अजून 1-2 विकेट गेले तर हा सामना देखील चुरशीचा होईल, कारण की फायनल मॅचच्या विकेट गेल्यावरती प्रेशर वाढतच जाणार आहे प्रत्येक संघावरती. नक्कीच. कॅप्टन समोर कॅप्टन. हा टून बाणायचा पहा. प्रयत्न होता पण काय बॉल घुसवलाय ना सुशांतनी आतमध्ये. सुरेख सुरेख तेवढं चांगलं किपिंग. पहा निखिल चव्हाणची जिद्द पहा. एक जिद्दी खेळाडू आहे निखिल. चांगला ड्राईव्ह केला. हातात रनआउटची संधी आहे इथे आणि ही संधी तुम्ही गमावली आहे का मिळवली आहे? आणि गडी चांगले होत आहेत, कारण की तुमचा पूर्ण फोकस मॅच मध्ये पण दिसतोय, तुमचा पूर्ण फोकस एंटरटेनमेंट मध्ये सुद्धा दिसतोय. असे कमीच लोक असतात जे हे करतात. आणि आपला फेवरेट बॅट्समॅन आलाय कुलदीप. कुलदीप पवार. पवार पॉवर दाखवून द्या आज. पण सध्या गाजवतोय तो सुशांत पवार गोलंदाजीला. बघूया सुनील होताड. पुढे सरसावले, ढकलून खेळले, सेन्सिबल. बाळा प्रतीक मर्चांडे सुरेख प्रत्येक मर्चंडे थरथर 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 पकडलाय. प्रत्येक चौकारासाठी उदय गोटनकर यांच्याकडनं चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चौकार मारलेत तर 500 रुपये उदय गोटनकर, 1000 रुपये आरके नेट कुणाल. हॅट्रिक घेतली तरी सेम आहे, 500 1000 विकेट. कुलद्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि मी आधी म्हटलं होतं प्रीतम, मी अगोदर देखील म्हटलं होतं की ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी देखील टाळ्या वाजून द्यायच्या. त्या ठिकाणी महिलांसाठी टाळ्या होऊन जाऊन दे. काय या ठिकाणी प्रेक्षक आहे महिलांचा. आणि कुलदीपची मॅच कंटिन्यू करत असताना कुलदीप पवार. धाव दिली आहे. 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. चांगला फटका मारलाय. काय फिल्डिंग केली होते, त्याच्या एफर्ट साठी टाळ्या वाजवायच्या तिथे. खूपच चांगला आहे खूपच चांगला आहे होता. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. हा चौकार हातातला नव्हता, पण त्या चौकारासाठी जे एफर्ट त्यांनी दिले ना आपल्या संघाला वाचवायचं होतं, पण तरी देखील चौकार दिलाय. चांगली गोलंदाजी केली होती इथं सुशांतने. जर शेवटचा चेंडू जर चौकार लागला नसता ना तर असता. 6 चेंडू मध्ये 8 धावा. आणि समोरचे कॅमेरा जवळचे जेवढे आहेत ना स्वप्नील, थोडंसं सांभाळायचंय तिथे. स्क्रीन समोरचे जेवढे उभे आहेत तेवढे सगळ्यांनी साईड लावायचे, स्क्रीन ओपन करायचे. थोडंसं जे राईटला उभे स्क्रीनच्या थोडंसं अजून बाजूला व्हा, स्क्रीन दिसून द्या. 6 बॉल 8. साहिल काय वाटतं, अविनाश देखील तेवढाच उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे, पण अजूनपर्यंत ओपनिंग पासून जो खेळतोय ना सुनील, धडाकेबाज गोताड. त्याची
त्यांची बॅटिंग आता या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. white+1 समीकरण झालंय 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. भावासाठी साथ द्यायला एक्साइटमेंट मध्ये इथे मिलिंद देखील वरडलेत. आयो 5 धावा पण वाचलेत. पुढचा चेंडू चालवला जातो. कॅचची संधी होती इथे पण कॅचची संधी गमावली. 5 चेंडू 5 धावा. 5 बॉल 5. लीग फॉर्मॅट मध्ये एक मॅच झाली होती जी ह्या संघाने मॅच काढली होती. सुपर स्पार्टन गोलंदाज होते विपुल मुळीक. बघूया हेच आत्ता बघायला भेटते का त्यांच्या संघा अपोजिट अविनाश दिवेकर करतायत का डिफेंड. पुढे आले होते मारायचा प्रयत्न होता. 4 चेंडू 5 धावा. 4 जॉब चेंडू होतोय 5 धावा. डिफेंड करतायत बॉलर स्वतःच्या हातात. सुरक्षित बॉल. 4 चेंडू 5 धावा. अविनाश टू सुनील. सुरेख फटका आणि सुनील धडाकेबाज गोलंदाज. लगा दो. सगळ्यांना एक विनंती करीन, जर साई सिद्धी प्रीमियर लीग 2026 तुम्हाला मनापासून आवडली असेल ना, एकदा जोरात टाळ्या वाजवू दे. आवाज येऊ दे आवाज. एकदा लेफ्टेला जे सपोर्ट करायला आले त्यांनी टाळ्या होऊन जाऊन दे. सुशांतला जे सपोर्ट करायला आले त्यांच्याकडनं एकदा टाळ्या होऊन जाऊन देत. क्या बात आहे, क्या बात आहे. 5 चेंडू आणि 1 धावा. 5 चेंडू 1 धावा. माफ करा, 3 चेंडू 3 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावांची गरज. आणि काय घडतंय बापरे. प्रेक्षकांनी संधी देखील गमावली 200 रुपयाची. 2 चेंडू 1 धावा. प्रीतम काय म्हणणं याच्यावर काय घडेल. तरच सांगतोय 2 चेंडू जर मध्ये गेले ना तर 2 धावा पण होऊ शकत नाही. 2 बॉल मध्ये 1 रन. सुपर स्पार्टन साई सिटी प्रीमियर लीग सीझन 1 चा हा किताब जिंकलाय निलेश मांजरेकरच्या संघाने. एक गाणं जाऊन त्याच्याकरता एक चॅम्पियनचं गाणं लावा. आपल्या जेवढ्या पार्टिसिपेट टीम केलं होतं सगळ्यांनी मैदानात येऊन एन्जॉय करायचंय. सगळ्या टीमनी यायचंय. सुशांत पवार तुमची टीम देखील एन्जॉय करायचंय.